काय होतंय म्हणलं तुम्ही? मस्तक दुखतंय डोकं. मस्तक दुखतंय वय. मग पित्त बित्त झालंय का? आणि पिताची गोळी खाते की रे बाबा. मग मस्तक का दुखतंय? पित्त झाल्यावर दुखतं मस्तक. हा काय बनू मला दुखतं त्याच्यात जाते मी. कुणाकडे ट्रीटमेंट आहे तुमचं? देशपांड्याकडं. देशपांडे. बर. फरक पडतो का तिथं गेल्यावर? होय हा होय. डॉक्टर चांगले आहेत का? हा 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 हा. कारण आमचे काल एक पेशंट आलं होतं नात्या पुतवणं. हा. त्यांना पण ते पित्ताचा त्रास होता ना, तर त्यांना ऍडमिट केलं तिथं. देशपांड्याच्यात होय. हो देशपांड्यांकडे. तर ते पण म्हणले फरक आहे बरं का, बऱ्यापैकी फरक आहे. चांगला फरक पडेल. हा आता ह्या का आता गेले का नाही तर निदान 7 महिना तरी जावं लागत नाही. होय ना. हा तर गेली काय होत नाही. आता पित्तांचा लय त्रास आहे माणसांना, आहे का नाही? हो अहो रोज पिताची गोळी खाते. हा वाण बसलं की पिताची गोळी खाते. पण बरेच लोकांना पित्ताचा त्रास आहे का नाही? पित्तासाठी डॉक्टर चांगले आहेत म्हणायचं. हा हा हा. आपल्या त्या होय मावशी, त्या बेगोन रोडलाच आहे ना माळा देवीकडे जाताना दवाखाना तुम्हाला माहित नाही होईल. आहे की माहिती मला? मग तुम्हाला माहिती आहे का? हो मी 10 वर्ष झालं जाते. हा कुठं आहे तो दवाखाना? इकडं माळावली देवीच्या वर आहे. होय. हा बेगवन रोडला जाताना माळावल्या देवीकडे लागतो तो दवाखाना, आहे का ना? कॅनल कडनं जाताना देशपांडे हॉस्पिटल. चालत गेलं का नाही म्हणजे पंचायत समिती कशी उतरून चालत ती जाते कधी. बर. आता येताना चालत पंचायत समितीकडे जायचं. हा जाताना घरी. बरोबर. तिथं बसून पेट्रोल पंपापाशी उतरायचं कॅनवर आणि जायचं मग घरी हळूहळू. पित्ताला देशपांडे हॉस्पिटल चांगलं आहे म्हणायचं. बर बर ठीक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, देशपांडे हॉस्पिटल पित्तासाठी चांगलं आहे. तर ते कुठं आहे माहिती आहे का? आपण माळावल्या देवीकडे जातो का नाही बेगवन रोडने, त्या रोडला आहे. बरे हा बघा आता आम्ही कॅनेलवर आलो. गरुड बागेपाशी, गरुड बागेच्या तिथून जायचं आणि थोडं पुढे गेलं की लेफ्ट साईडला टर्न मारला की देशपांडे हॉस्पिटल लागतंय कोर्टाच्या अलीकडे. आहे का नाही मावशे? कोर्टाच्या अलीकडे ना. हा तर तिथं चांगले डॉक्टर आहेत देशपांडे, त्यांच्याकडे स्टेटमेंट घ्या. ओके.